हाय फ्रेंड्स, आराध्या विथ मम्मी आमच्या व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही वाशीतील मुन्ना मुन्नी पार्क बघितलेलं आणि या व्हिडिओमध्ये आम्ही वाशीमधील मिनी शिशोर बघणार आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात पहिले मी आहे जे स्पेशली इथे इग्रेट्स बघायला आलेली आणि इकडचं मी सांगते सगळी डिटेल माहिती। तर इथे ज्येष्ठ नागरिक सकाळी येतात जॉगिंग वगैरे करायला, वॉक करायला आणि एक्सरसाइजेस करायला। थोड्या जागांवर ज्येष्ठ नागरिकसाठी बसायचं पण बनवले, तिथे ते बसतात, थोडं गप्पे मारतात, असं चाललेलं असतं इथे। आणि इकडचं वातावरण खूप छान आहे ॲक्च्युली। तर हा एक फ्लॅमिंगोचा स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू की डमी दोघं सेमच आहे। आणि हे ॲक्च्युली वेस्ट बॉटल्सने बनलेले आहेत, वेस्ट बॉटल्स। तो बघा एक व्हाईट इग्रेट आहे, असे खूप सगळे दिसणार आहेत तुम्हाला पुढे आणि तुम्हाला त्यांची माहिती पण कळणार आहे। सो हे फ्लॅमिंगोस आहेत आणि फ्लॅमिंगोस जास्त कधी येत नाही तिथे, इग्रेट्स खूप येतात बघा तिथे, पण पुढे पण अजून आहेत। हे इग्रेट्स आहेत व्हाईट रंगाचे, हे स्विमिंग पण खूप छान करतात। आणि इथे इव्हनिंगला वगैरे खायचं वगैरे पण बंदोबस्त असतो, म्हणजे इथे कॉर्न्स भेटतात, रोस्टेड कॉर्न्स म्हणजे भुट्टा आणि बाकी काय काय म्हणजे दुकानं असतात इथे त्या टाइम। पण सकाळी कमी दुकानं दिसणार तुम्हाला आणि इव्हनिंगला तर खूपच दुकानं असतात आणि इथे गर्दी पण असते तेवढी इव्हनिंगला, लोक इथे फिरायला येतात वगैरे। आणि इथे ना मला एकदम एकाग्र वाटत होतं, मस्त। आणि हे बघा मी हे कॉपी करायची कोशिश करते, माझी वसुंधराचा स्टॅच्यू, आय एम ट्राइंग टू कॉपी इट बघा। आणि ना खाली जायला ना म्हणजे खाली पाणी गहरं नाही होतं, पण ते वाटत होतं की असं खूपच खूपच म्हणजे गहर आहे बघा। आता हे आहे ना इतकं, हे हा माझा फेवरेट पार्ट आहे, इकडचा तर फेवरेटच पार्ट आहे माझा हा, कारण की इथे खूप बरं वाटतं मला, सगळे आयलँड फिलिंग येते, आयलँडवर आहोत। आणि इथे कबूतर पण खूप असतात, म्हणजे तुम्ही ग्रेन्स वगैरे घेऊन जाऊ शकतात आणि त्यांना फीड करू शकतात, मजा येते त्याच्यात खूपच। आता हे बघा पुन्हा इग्रेट्स लाईन मध्ये लागलेत, काय माहित कसली मीटिंग आहे, कसली परेड आहे की कसली दुकानाची, नाही तर मूवी थिएटरची लाईन असेल तशीच वाटते मला। तर हे बघा असंच चाललं असतं इथे। आणि हे आग्रिगोलीचा स्टॅच्यू आहे, म्हणजे माशावाल्यांचा स्टॅच्यू आहे बघा। मी आग्रिगोली, मम्मी बोला मासेवाले, हे चाललं होतं आमचं। हे बघ किती सुंदर दृश्य आहे हे, ना कधी तुम्ही वाशीमध्ये बघायला या, मस्त आहे। सकाळी आल्यात ना तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटणार। इव्हनिंगला जरा गर्दी असते, पण इथे स्टॉल्स असतात इव्हनिंगला बघा। इग्रेट्स ना एकदम छान पक्षी आहेत मला वाटतं। आता हे बघा, हे जे पुन्हा लाईन दिसते ना तुम्हाला, ती जॉगिंग साठी आहे, चालण्यासाठी आहे, नाहीतर रनिंग साठी आहे। ही पूर्ण असे लोक काय करतात, असे पूर्ण फिरतात आणि परत इथे येतात, असे सकाळी राऊंड मारायला थोडे लोक येतात पूर्ण बघा असं। किती बरं वाटतं ना असं झाडांच्या मधोमध, निसर्गाच्या असं मधोमध बसायला, किती बरं वाटतं सॉरी। आता हे बघा, तुम्ही नाही तर मी कोणीतरी नोटीस केलंच असेल की हे इग्रेट्स काय करतायत, गोल 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 फिरतायत आणि परत तिथेच येऊन बसतायत बघा। आणि ना ह्याची खासियत काय माहिती आहे, या जाग्याची तुम्हाला निसर्गाचा अनुभव भेटतो इथे, म्हणजे जो नेचर लव्हर आहे ना इथे
त्याच्यासाठी ही बेस्ट जागा आहे. आता थोड्या वेळाने तुम्हाला इग्रेट्सची पण माहिती कळणार आहे की इग्रेट्स हे पक्षी काय असतात. तर आता मी तुम्हाला सांगते इग्रेट्स काय असतात. तर इग्रेट्स असे पक्षी असतात ज्यांचे पाय लांब असतात. जरासे त्यांचे पाय लांब असतात आणि ते फिशेस इझिली कॅच करू शकतात आपल्या चोचसोबत. आणि गावात खूप लोकांनी जेव्हा गावी जातात लोक, त्यांच्याकडे म्हस नाही तर गाय असते, म्हस एक्स्पेशली म्हस, ते बघत असतील जेव्हा ते म्हसला चारा म्हणजे कुठेतरी बाहेर घेऊन जातात चारा खायला, तेव्हा त्यांच्यावर असे पक्षी बसतात, इग्रेट्स नावाचे असे पक्षी बसतात सफेद. मग जेव्हा बफेलो ग्रास खातो ना, तेव्हा त्याच्यावर ते किडे नाही ते इन्सेक्ट्स ते वर येतात, मग इग्रेट्स ते खातात. असे इग्रेट्स आहेत. आणि ह्यांना पाण्यात स्विम करायला ना, तर पाण्यात राहायला खूप आवडतं. आता हे बघा, हे इग्रेट्स उडलेत, बघू शकतायत तुम्ही. आणि आता ते फुल फिरणार आहे, क्राउन मारणार, परत बसणार. आणि आम्ही ना इथं बघायला आलेलो कारण की मला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. इग्रेट्स म्हणजे वाव, मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम नाही बघत आहे इग्रेट्स, पण आय हॅव अ ड्रीम टू सी फ्लॅमिंगोज पण मी लवकरच बघायला जाईन कधीतरी. आणि आता आय थिंक घरी जायचं टाइम झाला आहे. सो इथे आता मी जाते आणि मला असं वाटतंय की इथे राहू आणि जाऊच नको. कारण ना इथे काय आहे माहिती आहे, सेंट मेरीज उद्यान म्हणजे आमच्या स्कूलचं उद्यान आहे. ते आमच्या स्कूलचं आहे, ते मुन्ना मुन्नी पार्कच्या साईडलाच आहे. त्याच्या स्लाइड्स वगैरे नाही आहेत, ते जसं असं रेस्ट करायला, नाही तर फुटबॉल, हॉकी, नाही तर हे खेळायला, बॅडमिंटन खेळायला चांगली जागा आहे ती. आता हे बघा, इथे पाणी आहे, इथे निसर्ग आहे आणि निसर्गाच्या मधून तुम्ही चालतात बघा. अशी बसायला जागा बनवलेत जिथे तुम्ही बसू शकतात, इग्रेट्स आणि बाकीचा नजारा एन्जॉय करू शकतात. ही बात ना खूप खास आहे ह्याची. आणि इथे खूप सगळे बोर्ड्स पण लावलेत की रूल्स पाळायला पाहिजे. इथे कचरा वगैरे करायचा नाही. थोडे लोक कचरा करतात, म्हणजे खाल्लेलं काहीतरी फेकतात त्याच्यात. तुम्ही बघू शकता जरासा कचरा जमा झाला इथे बघा. आणि मला वाटतच नव्हतं की मी इथून जाऊ. सीट. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ छान झाला आहे ना. खूप निसर्ग एन्जॉय करायला भेटलं, खूप छान वातावरण होतं, मला तर खूपच मजा येत होती. तर चला, हा व्हिडिओ इथे संपतोय. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि आराध्या विथ मम्मी या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ.